नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा MPC लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 29 ऑक्टोबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम आपण आज पाहणार आहोत राजमाता जिजाबाई ट्रॉफी 2025 याचा विजेता संघ कोण ठरलेला आहे. भरत थम्मिनेनी हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे आणि तो चर्चेमध्ये का आहे. तिमोर लेस्ते हा जो देश आहे हा कोणत्या संघटनेचा 11वा सदस्य बनलेला आहे. रवींद्रनाथ टागोर यांचा पुतळा चीनमध्ये कुठे उभारण्यात येणार आहे आणि जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ठरलेल्या आहेत. तर या सर्व अतिशय महत्त्वपूर्ण चालू घडामोडी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूयात कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. ओडिशा आणि बिहारमध्ये मासिक पाळी रजा कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच कर्नाटक या राज्यामध्ये सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रांसाठी मासिक पाळीची रजा ही मंजूर केलेली आहे आणि असा मंजूर करणारा हे पहिले राज्य बनलेले आहे. याविषयी सविस्तरपणे आपण कालच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी बोललेलो आहोत. परंतु ओडिशा आणि बिहारमध्ये मात्र सध्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही मासिक पाळी रजा आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये असा आपल्याला प्रश्न कोणत्याही अँगलमध्ये विचारण्यात येऊ शकतो. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. 29 ऑक्टोबर 1894 महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेची आजच्या दिवशी स्थापना करण्यात आलेली आहे. खाली त्याचा लोगो तुम्ही सविस्तरपणे पाहू शकता. डेक्कन व्हर्नॅक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी मार्फत ही महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था स्थापन झालेली होती. 29 ऑक्टोबर 1958 महर्षी धोंडो केशव कर्वे यांना आजच्या दिवशी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. त्यामुळे या दोन्ही घटना अतिशय महत्त्वाच्या आहेत. आता आपण आपल्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, राजमाता जिजाबाई ट्रॉफी 2025 चा विजेता संघ कोण ठरलेला आहे. यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मणिपूर, पर्याय क्रमांक 2 बिहार, पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र आणि पर्याय क्रमांक 4 कर्नाटक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मणिपूर. तर विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच 30वी राजमाता जिजाबाई ट्रॉफी 2025 ही झालेली आहे आणि ही ट्रॉफी मणिपूर या संघाने जिंकलेली आहे. ही वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप आहे. चॅम्पियनशिपचे नाव आहे राजमाता जिजाबाई ट्रॉफी. विजेता संघ मणिपूर हा 1-0 ने जिंकलेला आहे आणि उपविजेता ठरलेला आहे पश्चिम बंगाल. अंतिम सामना हा 15 ऑक्टोबर 2025 या दिवशी आयोजित करण्यात आलेला होता. रामकृष्ण मिशन आश्रम मैदान, नारायणपूर, छत्तीसगड या ठिकाणी हा सामना घडवण्यात आला. मणिपूरने विक्रमी 23वी वेळा ही ट्रॉफी जिंकलेली आहे. 1992 मध्ये ही पहिली आवृत्ती झालेली होती आणि त्यावेळी देखील मणिपूरच संघ जिंकलेला होता. ही भारतातील महिला फुटबॉलची प्रमुख राज्य स्पर्धा मानली जाते. त्यामुळे लक्षात ठेवा, राजमाता जिजाबाई ट्रॉफी 2025 ही आता मणिपूर या संघाने जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 2, भरत थम्मिनेनी हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 फुटबॉल, पर्याय क्रमांक 2 गिर्यारोहण, पर्याय क्रमांक 3 नौदल आणि पर्याय क्रमांक 4 राजकारण. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गिर्यारोहण. नुकतेच भरत थम्मिनेनी ह्याने एक नवीन विक्रम साजरा केला आहे. भरत थम्मिनेनी गिर्यारोहक ठरलेला आहे जो 8000 मीटर उंचीची 9 शिखरे सर करणारा तो पहिला भारतीय ठरलेला आहे. त्याचं नाव भरत थम्मिनी आहे. रहिवासी आहे आंध्र प्रदेशातील कुर्नूल या ठिकाणचा. 14 ऑक्टोबर 2025 रोजी हा त्याने विक्रम केलेला आहे. लक्षात ठेवा, 8000 मीटर उंचीची 9 शिखरे सर करणारा तो पहिला भारतीय ठरलेला आहे. जगातील 14 पैकी सर्वोच्च शिखरावर त्याने चढाई केलेली आहे. असे करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. त्याने चो ओयू हा आता सर्वात शेवटी सर केलेला आहे. चो ओयू हा हे जे शिखर आहे हे 8188 मीटर इतके उंच आहे आणि हे त्याने आता सर केलेले आहे. त्यामुळे भरत थम्मिनेनी गिर्यारोहक नाव चर्चेमध्ये आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3, तिमोर लेस्ते हा देश कोणत्या संघटनेचा 11वा सदस्य बनलेला आहे. तर याच्यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सार्क, पर्याय क्रमांक 2 EU, पर्याय क्रमांक 3 आसियान आणि पर्याय क्रमांक 4 ब्रिक्स. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आसियान. तर तिमोर लेस्ते हा आसियानचा अधिकृतपणे 11वा सदस्य देश बनलेला आहे. हा सदस्य देश बनलेला आहे 25 ऑक्टोबर 2025 या दिवशी. आसियान ही संघटना कोणती आहे तर दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची ही संघटना आहे. यातील महत्त्वाचे मुद्दे कोणते तर तिमोर लेस्ते आता आसियानचा पूर्ण सदस्य झालेला आहे. या संघटनेत आता एकूण 11 देश झालेले आहेत. 2002 मध्ये स्वातंत्र्य मिळवलेला तिमोर लेस्ते
हा आशियातील सर्वात नवीन देशांपैकी एक आहे. आसियान सदस्यत्वामुळे या देशाला आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक सहकार्याचे नवीन दरवाजे आता खुलले आहेत. लक्षात ठेवा, आसियानमध्ये 10 सदस्य होते आणि तिमोर लेस्ते हा नवीन सदस्य आता देश झाल्यामुळे आसियानची आता अधिकृत संख्या झालेली आहे 11. थोडक्यात आसियानबद्दल माहिती पाहूया. बाजूच्या मॅपमध्ये तुम्ही आसियानचे पूर्ण आता जे काही मेंबर कंट्रीज आहेत ते पाहू शकता. आसियानचे सदस्य देश आता आहेत 11. याचे संस्थापक देश होते 5. ते 5 देश म्हणजे इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, सिंगापूर आणि फिलिपाईन्स. त्यानंतर जॉईन झालेले देश आहेत व्हिएतनाम, लाओस, म्यानमार, कंबोडिया आणि ब्रुनेई. आणि नवीन जो देश यामध्ये सामील झालेला आहे तो आहे तिमोर लेस्ते. असे 11 देश यामध्ये सामील झालेले आहेत. आसियानची स्थापना ही 1967 या साली करण्यात आली. आसियानचे मुख्यालय हे जकार्ता, इंडोनेशिया या ठिकाणी आहे आणि आसियानचे उद्दिष्ट आहे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक सहकार्य वाढवणे आणि वृद्धिंगत करणे. त्यामुळे लक्षात ठेवा, आसियान या संघटनेचा अधिकृतपणे 11वा देश कोणता ठरलेला आहे तर तिमोर लेस्ते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. रवींद्रनाथ टागोर यांचा पुतळा चीनमध्ये कुठे उभारण्यात आलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 शांघाय, पर्याय क्रमांक 2 बीजिंग, पर्याय क्रमांक 3 वुहान आणि पर्याय क्रमांक 4 नानजिंग. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बीजिंग. तर 26 ऑक्टोबर 2025 रोजी रवींद्रनाथ टागोर यांचा पुतळा चीनमध्ये उभारण्यात आलेला आहे. हे ठिकाण आहे बीजिंग येथील भारतीय दूतावासात. हा बनवला कोणी आहे तर प्रसिद्ध चीनी शिल्पकार युआन शिकुन यांनी. संगमम, ए कॉन्फ्लुएन्स ऑफ इंडियन फिलॉसॉफिकल ट्रॅडिशन्स या विषयावरील चर्चासत्राच्या निमित्ताने या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे. चीनमध्ये टागोरांना अत्यंत लोकप्रियता होती. त्यांनी 3 वेळा चीनला भेट देखील दिलेली होती. चीनमधील भारतीय राजदूत प्रदीप रावत हे आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, एकतर रवींद्रनाथ टागोर यांचा पुतळा हा चीनमध्ये उभारण्यात आलेला आहे आणि चीनमध्ये कुठे तर बीजिंग येथील दूतावासामध्ये. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. जायमेक्स 2025 हा सराव कोणत्या 2 देशांदरम्यान झालेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 भारत अमेरिका, पर्याय क्रमांक 2 भारत फ्रान्स, पर्याय क्रमांक 3 भारत ऑस्ट्रेलिया आणि पर्याय क्रमांक 4 भारत जपान. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारत जपान. तर नुकतेच जायमेक्स 2025 हा सागरी सराव संपन्न झालेला आहे. हा नौदल युद्ध सराव आहे. भारत आणि जपान या 2 देशांदरम्यान हा सागरी सराव झालेला आहे आणि याचा पहिला टप्पा 16 ते ऑक्टोबर 2025 या दिवशी झाला, तर दुसरा टप्पा 21 ऑक्टोबर 2025 या दिवशी झाला. याचे ठिकाण होते योकोसुका, जपान या ठिकाणी. लक्षात ठेवा, जायमेक्स हा जपानसोबतचा युद्ध सराव आहे, नौदल युद्ध सराव आहे आणि 2025चा युद्ध सराव हा जपानमधील योकोसुका या ठिकाणी झालेला आहे. प्रश्न क्रमांक 6. जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ठरलेले आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 साने ताकाची, पर्याय क्रमांक 2 युरिको कोइके, पर्याय क्रमांक 3 यामादा एमी आणि पर्याय क्रमांक 4 हिना सुझुकी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 साने ताकाची. तर अतिशय महत्त्वाची आणि चर्चेत असलेली ही जागतिक घटना आहे. जपानच्या आयर्न लेडी म्हणून साने ताकाची या ओळखल्या जातात आणि त्या आता जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरलेल्या आहेत. त्यांचा पक्ष आहे लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी LDP. जपानच्या त्या 104व्या पंतप्रधान बनलेल्या आहेत. 21 ऑक्टोबर 2025 रोजी जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून इतिहास त्यांनी घडवलेला आहे. त्यांचे वय आहे 64 वर्ष. त्यांना लोअर हाऊसमध्ये 237 मते आणि अप्पर हाऊसमध्ये 125 मते मिळालेली आहेत. त्या 10 वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान साने ताकाची. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या अतिशय महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडीवर आधारित आता मी एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, जपानच्या नवनियुक्त पंतप्रधान साने ताकाची या कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 डेमोक्रॅटिक पार्टी, पर्याय क्रमांक 2 लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी, पर्याय क्रमांक 3 सोशलिस्ट पार्टी आणि पर्याय क्रमांक 4 ग्रीन पार्टी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी याचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.